नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर आल्यामुळे नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आणि शहरातील स्वराज्य विहार, वैष्णवी हाईट्स, वसंत विहार भाग 3 या परिसरामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय. पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 2 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या नवगाव, आपेगाव, मायगाव, वडवाळी, हिराडपूर या सगळ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आणि नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना दवंडी पेटवत सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मोंगी गावात सतर्कतेबाबत दवंडी देण्यात आली. निम्न दुधना प्रकल्पातून 1 लाखापेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खडकपूर्णा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे देऊळगाव माही पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून तब्बल 9,000 क्युसेकने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी परिसरातील तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पांझरा नदीला पूर आलाय. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत. 32,666 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडस धरणातून 12,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मीना नदीला पूर आल्यामुळे नारायण गावातील पूल पाण्याखाली गेलाय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. जळगावच्या यावलमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेलगाव बॅरेजचे 7 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे 70% गावांचा संपर्क तुटलाय. तर धरणातून अद्याप विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झालाय. रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील उल्हास नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहते. पावसाची संततधार सुरू राहिली तर या दोन्ही नद्या इशारा पातळी ओलांडतील. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं कहर झालाय. पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. तर कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद केलाय. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय. दरम्यान गोभणी ते करडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे 125 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळीच थांबण्याचं आवाहन केलंय. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पुराचा धोका निर्माण झालाय. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अहिल्यानगरमधील सूर्यकांता नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पात्रामध्ये एक फॉर्च्युनर कार अडकली होती. कारमधील युवकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मोढा तालुक्यातील महापुरामुळे सीना दारफळ या गावातील एका मशिदीमध्ये अडकलेल्या सिकंदर सय्यद यांना सुरेश शिंदे यांनी जाऊन वाचवलंय. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो. बीडच्या तांदळवाडीतील सिंदफणा नदीला महापूर आलाय. या पुरामुळे अनकुटा बंधाऱ्यालगत असलेली 3 ते 4 एकर जमीन ही वाहून गेली आहे. वर्ध्यात नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे. पावसामुळे सोयाबीन सडू लागलाय. तर येलो मोझॅकमुळे सुद्धा सोयाबीनच्या उत्पादनात घट होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीची आस लागली आहे. बीड जिल्ह्यात सततच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसलाय. सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान 25,000 रुपये एकरी मदत देण्याची मागणी शेतकरी करताय. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं केळी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. पुण्याच्या मंचरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचं पाणी शेतात जमा झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.
धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दरम्यान पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याची मागणी केली आहे. दरम्यान मदत न केल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशाराही दिला आहे. अहिल्यानगरच्या राहता संगमनेर कोपरगाव श्रीरामपूरमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास परतीच्या पावसानं हिरावून घेतलाय. नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला सुद्धा फटका बसलेला आहे. गंगाखेड वडगाव दरम्यान रेल्वे रुळ खचल्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. दिवाळीपूर्वी हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मदत न मिळाल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशाराही दिलाय. बीडच्या नाथसागर धरणातून गोदावरी पात्रात 3 लाख क्युसेकने पाणी सोडल्यामुळे बीडच्या गोदाकाठच्या गावातील लोकांचं स्थलांतर केलं जात आहे. माजलगाव तालुक्यातील कडक गावथडी, रिधोरी, त्यानंतर शेलगाव या परिसरात नागरिक जीवनावश्यक वस्तू आणि पशुधनाचं स्थलांतर करून सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर अजून सुद्धा बघायला मिळतो. पावसामुळे पिंपळगाव माळवी तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. तर तलावात झाडांची वाढ झाल्यामुळे संरक्षक भिंत कोसळण्याची भीती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीने एकाचा बळी घेतलेला आहे. शिर्डी साकुरी मनमाड महामार्गालगत असलेल्या ओढ्याला पूर आलाय, त्यामुळे 4 जण वाहून गेलेत. दरम्यान यातील 2घांना वाचवण्यात यश आलंय. खडवली या ठिकाणी भातसा नदी पूल पाण्याखाली गेलेला आहे. यामुळे खडवली पाडगा आणि कल्याण टिटवाळा या मार्गाचा संपर्क तुटला, तरी सुद्धा नागरिकांचा जीवघेणा प्रवास असाच सुरू आहे. वाहत्या पाण्यातून दुचाकी चालवणं तरुणाच्या चांगलं टळलेल्या. दरम्यान परिसरातील तरुणांनी सतर्कता दाखवत दोरीच्या सहाय्याने बुडणाऱ्या युवकाला बाहेर काढले. दुचाकी मात्र वाहून गेली आहे. नाशिकच्या बागलाण सटाणा भागात पावसासोबत वादळी वाऱ्यानं थैमान घातले. दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भिंत अंगावरती कोसळत 2 महिलांसह 3 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. नांदेड शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचं महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतर करण्यात आलंय. दरम्यान या ठिकाणी वीज, शौचालय आणि पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात येते आणि मंगल कार्यालयात स्थलांतर करण्याची मागणी नागरिक करतायत. शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जातोय. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत साईबाबा संस्थानकडून 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचा औचित्य साधत लातूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी आपल्या 9 वर्षीय दिव्यांग मुलीच्या हस्ते शेतकऱ्यांना मदत केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत त्यांनी 21,000 रुपये देऊ केले. येवला भागात मंत्री छगन भुजबळांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या लोकांना धीर देत अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन मदत करावी अशी सूचना भुजबळांनी दिली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी जायकवाडी धरणाची पाहणी केली. यावेळेला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी मदतीचं आश्वासन दिलंय. तर ओला दुष्काळाबाबत योग्य निर्णय घेऊ असं महाजन म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पूरग्रस्तांचं रेस्क्यू करण्यात येत आहे. एनडीआरएफ पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पालकमंत्री संजय शिरसाट आज सकाळपासूनच वैजापूर तालुक्यामध्ये उपस्थित आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे. तर तेरणा ट्रस्टकडून 51 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. बुलढाण्याच्या शेगावमधील गजानन महाराज मंदिराकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 1 कोटी 11 लाखांची मदत मंदिराकडून करण्यात आलेली आहे. मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सोलेगावमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. शिवना नदीला आलेल्या पुरामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा परिसर जलमय झालेला आहे. गावामध्ये पहिल्यांदाच शिवना नदीचं पाणी शिरल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. शिवना नदीला मागील अनेक वर्षांनंतर पूर आलाय. पंढरपूरच्या भीमा नदीला महापूर आलाय. 4 महिन्यात 7व्यांदा भीमा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय. शहापूरच्या साबगावात भातसा नदीला पूर आलाय. त्यामुळे पुलावरून पाणी जात असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. भिवंडीतील कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास शहरालगत असणाऱ्या झोपडपट्टीत पाणी भरण्याची शक्यता आहे.
ब्रेकनंतर बघूया उर्वरित वेगवान घडामोडी. कल्याण डोंबिवलीत परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. कल्याणच्या शिवाजी चौक आणि आंबेडकर रोड परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागली. भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस झाला, यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे वाहनधारकांना मार्ग काढताना त्रास सहन करावा लागतोय. मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलंय. सर्व मतभेद बाजूला ठेवून जोमानं कामाला लागा. मुंबई पालिकेवरती आपल्याला भगवा फडकवायचा आहे, अशा सूचना शिंदेंनी दिलेल्या आहेत. मेहनत केली तर यंदाचा महापौर आपलाच असेल, असा निर्धार एकनाथ शिंदेंनी केलाय. राष्ट्रीय सेवक संघ आणि भाजप सरकारविरोधात डोंबिवलीमध्ये सभा घेण्यात आली. दरम्यान सभास्थळी भाजप कार्यकर्ते जमा झाल्यामुळे सभास्थळी वातावरण तापलेलं होतं. दरम्यान पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलंय. नागपुरातील व्हेरायटी चौकामध्ये वेगळा विदर्भ राज्य समितीने आंदोलन केलं. नागपूर कराराची होळी करत वेगळ्या विदर्भाची मागणी यावेळेला करण्यात आली. पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. कांद्याला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी. बीडच्या पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे तलावाच्या पाण्यातूनच ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. मात्र लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. चिपळूण तालुक्यातील खडपोली MIDC परिसरात शेतकरी आक्रमक झालेत. रसायनयुक्त पाणी थेट नाल्यामार्गे शेतात सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे पिकांचं नुकसान होत असून शुद्ध पाण्याचं जलस्रोत दूषित होत आहे. डोंबिवलीच्या धानसर गाव या ठिकाणी महामार्गावरती अजगर आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. अजगराने रस्ता अडवल्यामुळे काही काळ वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती. लोणावळ्यातील कार्ला गडावरती शारदीय नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी आई एकविरा देवीच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. बीड शहरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या हत्येचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. आरोपी सूरज काटेला अर्ध्या तासात अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने नारळ फेकल्यामुळे दुर्घटना घडली. हा नारळ पुलावरून जाणाऱ्या तरुणाच्या डोक्याला लागल्यामुळे 25 वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झालाय.